मुंबई महानगरपालिकेची 426 घरांची लॉटरी निघालेली आहे. त्याच्यासाठी जे आवश्यक पात्रता, नियम, अटी व कागदपत्रे कोणती असणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जे लोकेशन येथे सांगण्यात आलेले आहेत ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीसाठी जसे की भांडूप, कांदिवली, दहिसर, भायखळा, जोगेश्वरी, गोरेगाव या लोकेशनची घरे सांगण्यात आलेली आहे. कांदिवली, कांजूर आणि मरोळ या घरांचे लोकेशन येथे सांगण्यात आलेले आहे. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीचे घरे सांगण्यात आलेले आहेत. येथे तुम्हाला 16 ऑक्टोबर पासून या मुंबई महानगरपालिकेच्या 426 घरांच्या लॉटरीला सुरुवात झालेली आहे. 14 नोव्हेंबर तुम्हाला शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे आणि 20 नोव्हेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. जे एम-सी-जी-एम मुंबई जी साईट त्यांनी सांगण्यात आलेल्या साईटला हे तुम्ही बघून घ्या. इथे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला जे त्यांनी सांगितलेलं आहे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम टॅक्स रिटर्न ही सर्व माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. या लॉटरीसाठी खूप साऱ्या लोकांनी कमेंट सुद्धा केलेली होती की सर या लॉटरीसाठी आपला ई-एम-डी अमाउंट कुठे आहे? पी-डी-एफमध्ये तर त्यांनी सांगितलेले नाही. मी पूर्ण पी-डी-एफ वाचलेली आहे. त्याच्यामध्ये ई-एम-डी अमाउंटबद्दल त्यांनी कुठे सांगण्यात आलेले नाही. पण जस्ट तुम्ही जेव्हा लॉग इन करणार त्या मुंबई एम-सी-जी-एम साईटवरती जाऊन जेव्हा तुम्ही तिथे क्लिक करणार ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीसाठी तर बघा तिथे रेफरन्स नंबर जर आला तुम्ही जर साईटला तिथे टाकल्यानंतर तुम्हाला ई-एम-डी अमाउंटचा ऑप्शन येते. ई-एम-डी अमाउंट तुम्हाला असणार आहे ₹10,000 म्हणजे तुम्हाला जर लॉटरीमध्ये घर नाही लागलं तर तुम्ही ई-एम-डी अमाउंट तुम्हाला रिफंड मिळणार आहे. त्यानंतर ₹1,000 या फॉर्मची फीज आहे आणि ₹118 जी-एस-टी म्हणजे तुम्हाला ₹11,180 तुम्हाला फॉर्मला भरावं लागतील. जर तुम्हाला लॉटरीमध्ये घर लागलं तर तुम्हाला हे जे नेक्स्ट जेव्हा तुम्ही पेमेंट करणार त्याच्यामधून ही जे ई-एम-डी अमाउंट भरलेली आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होणार आहे आणि जर तुम्हाला घर नाही लागलं तर ही ₹10,000 जे ई-एम-डी अमाउंट आहे ते तुम्हाला रिफंड मिळणार आहे. तर आज आपण ते आवश्यक नियम पात्रता आहे ते आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने संपूर्ण माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. जे 2034 अधिनियम कलम 15 नुसार जे त्यांनी सांगितलं 1988 अधिनियम हे त्यांची जे अर्ज करण्यासाठी जे पात्रता आहे ते सांगण्यात आलेली आहे. अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे त्याचं वय 18 असावं. अर्जदार पती-पत्नी यांच्या अज्ञात मुलांच्या नावावर मालकी तत्त्वावर, भाडे खरेदी तत्त्वावर मुंबई महानगरपालिका हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने वितरित केलेल्या खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा हा भूखंड नसावा. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावे. त्यानंतर ते जसं तुम्ही अपलोड करणार तसं ते सिस्टम थ्रू ते कॅप्चर केलं जाणार आहे. त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा त्यांनी सांगितलेली की 1/4/2024 ते 31/3/2025 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटात खाली दर्शवलेले आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे व त्याच्या पती-पत्नीचे मासिक प्राप्ती असल्यास दोघांची मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योग व्यवसायापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 कालावधीत झाले उत्पन्नाच्या प्राप्तीकरण आयकर विवरणपत्र तथा अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं असलं तर 2024-25 तुमच्याकडे आयकर विवरणपत्र असावं किंवा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा आणि राईट साईडला जे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही फाईल करणार त्याचे असेसमेंट इयर 2025-26 लागणार आहे. जेव्हा तुम्ही अपलोड करणार तेव्हा ते सिस्टम थ्रू हे कॅप्चर केलं जाईल. उत्पन्न मर्यादा त्यांनी सांगण्यात आली ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीसाठी हे समजून घ्या. तुम्ही अर्ज कुठून करणार आहे त्यावरती ते डिपेंड करणार आहे. जर तुम्ही ई-डब्ल्यू-एससाठी अर्ज करणार आहे मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार पडण्यास 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असली स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एससाठी 6 लाखाच्या आतमध्ये इन्कम सांगण्यात आले आहे. एल-आय-जीसाठी 9 लाख रुपयांच्या आत इन्कम सांगण्यात आलेलं आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामधून तुम्ही अर्ज करणार असणार म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर वगळता तर तुम्ही ई-डब्ल्यू-एससाठी 4.5 लाख रुपये इन्कम असणे आवश्यक आहे. एल-आय-जीसाठी 7.5 लाख रुपये इन्कम असणार आहे. तर हे तुम्ही जे उत्पन्न मर्यादा आहेत हे आपण आता बघितलेली आहेत. बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न आले असतील मुंबई महानगरपालिकेच्या 426 घरांच्या लॉटरीमध्ये तर निश्चित तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.